राजकारणानंतर आता वळूया दीपोत्सवाच्या बातम्यांकडे। डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटचा कार्यक्रम हा पार पडलाय। पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान करत डोंबिवलीकर तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित होते आणि दीपोत्सवाला सुरुवात झाली। पारंपरिक वेशभूषा करत तरुण तरुणी बाप्पाच्या दर्शनानंतर या दीपोत्सवात सहभागी झालेले आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाणारी ही डोंबिवली नगरी आज दीपावली पहाट प्रत्येक वर्षी दीपावली पहाट ही डोंबिवलीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते आणि या दीपावली पहाटमध्ये तरुण तरुणाई हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात। आज देखील त्याच अनुषंगाने पहाटेच ग्रामदेवत गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन त्या कार्यक्रमाला तरुण तरुणांनी सुरुवात केलेली आहे। आपण आता बघू शकतो आपण या डोंबिवलीतील फडके रोडवरती आहोत आणि फडके रोडवरती तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात आलेले इथे एकमेकाला भेटतात, दीपावलीच्या शुभेच्छा देतात। काय वाटतं तुम्हाला आज दीपावली पहाटचा डोंबिवलीला कार्यक्रम आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाणारी डोंबिवली आहे आणि काय वाटतं तुम्हाला सगळं? खूप छान वाटते एवढे सगळे डेकोरेशन बघून सगळे लोक एवढे तयार होऊन आलेत मस्त साजरा करायला खूप मस्त। तुम्ही किती वर्ष झाले इथे? मी 3-4 वर्ष झाले येते। काय कसं वाटतं नवीन आज काय नवीन संकल्पना? नाही असंच राहावं, संस्कृती अशीच राहावी आणि असंच सगळ्यांनी साजरा करावा दरवर्षी। खूप छान हा कार्यक्रम आहे आणि चांगली संस्कृती आहे आणि डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी आहे आपली, त्याच्यामुळे खूप छान वाटतं इथे येऊन। आम्ही खूप छान मस्त एन्जॉय करतो इथे येऊन। सकाळी येऊन आपण मस्त एन्जॉय करतो, देवाचे दर्शन घेतो आणि नंतर मग इथे सगळे फ्रेंड्स सोबत मजा करतो। अशी दरवर्षी आम्ही न चुकता येतो। ही आमची डोंबिवलीची संस्कृती आम्ही ती कंटिन्यू ठेवणार आहे। ही जी संस्कृती आहे ही संस्कृती अशीच जपली पाहिजे, प्रत्येक वर्षी असेच कार्यक्रम झाले पाहिजे असं डोंबिवलीतील नागरिकांचं म्हणणं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।